स्वामी समर्थ महाराज, आज या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी नामस्मरण सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. तर नामस्मरण का करावं हे थोडक्यात सांगाल आम्हाला? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामे तारिले अपार, नामे उद्धरिले अपार. याचा अर्थ असा आहे की नामामध्ये एवढी ताकद आहे. रामनामामध्ये शेळा तरले, पाण्यात बुडले नाही, तसं आपलं जीवनसुद्धा तरलं जातं नामामध्ये. नामामध्ये इतकी ताकद आहे. श्रीकृष्ण भगवंताने एका करंगळीवर नामाच्या जोरावर महापर्वत उचलून दाखवलेला आहे. ते पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत. तर त्यासाठी आपण सर्वांनी अखंड नामस्मरण करत राहिलो तर आपले देह शुद्ध होत आहे आणि आत्मसाक्षात्कार आपल्याला होत आहे आणि अखंड गुरुची कृपा आपल्यावर आपलं जीवन हे आनंदमय आणि मंगलमय सतत होत राहते. थोडक्यात कसं आहे, बरीच आहे परिसाला लोखंड लावल्यानंतर जसं सुवर्ण होत आहे त्याप्रमाणे नामाला आपण स्पर्श केल्यानंतर आपण सुवर्ण होऊन जातो. तेवढं ह्या नामामध्ये ताकद. ह्या नामामध्ये इतकी अफाट शक्ती आहे, पूर्ण पृथ्वीसुद्धा हलू शकते. त्या नामामध्ये अखंड नामस्मरण आपण आज त्या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांच्या घरामध्ये ह्या नामामुळं जे काय अडी अडचणी, संकट, वादळ वारे येतील नामामुळे चालून जाते. आणि तुमची जीवनाचे नाव काय ह्या नामामुळं पार होऊन तुमचं जीवन सुखी होईल. म्हणून स्वामींचा संदेश आहे, आदेश आहे, अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय. धन्यवाद महाराज. श्री स्वामी. समर्थ
बसा जिथे स्वामी पाय तिथे नकाय स्वये भक्त प्रार्थ हरही माय आज्ञे विना काळ नामे त्याला परलो दहीना भीती कला उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगे खेळाचा नको घाबरू कसे बहारच्या खरा होशी दादा श्रद्धे सहित कसा होशी त्यावे तू स्वामी नितींदाला बोला प्राणी कसा दोन पदं मिळाले सत्य